हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या रविवार 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, शौर्याची तब्येत ही दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. तो कोमात गेलाय आणि त्यामुळे संपूर्ण हर्षवर्धनचं कुटुंब आणि ऊर्जा खूप दुःखी आहेत. पण ऊर्जाचं हे दुःख पाहून सगळ्यांना हाच प्रश्न पडलाय की ऊर्जा एवढी दुःखी का आहे, शौर्याची एवढी काळजी का करतेय, यांच्यामध्ये नेमकं असं काय नातं आहे. आणि ऊर्जा, आजी, कुमुदिनी कुणालाही काहीच सांगायला तयार नाहीये. पूर्वाला सुद्धा ही गोष्ट कळली आहे आणि पूर्वाचा तर हर्षवर्धनवरच संशय आहे की हा हल्ला हर्षवर्धननेच घडून आणलाय आणि तो त्याच्यावरच उलटला. आता आपण ऊर्जाला पुन्हा एकदा शौर्यला भेटायला जाऊ द्यायचं नाही असं सुद्धा तिने ठरवलंय. मग ऊर्जा तिचं ऐकणार का, ती शौर्यला भेटणारच नाही का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच हर्षवर्धन शौर्याला भेटायला ICUमध्ये जातो आणि आजी ही ऊर्जाला समजवण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा बाळा, तू आता घरी जा. तेवढ्यात दिव्यासुद्धा त्यांच्याजवळ येते. परंतु ऊर्जा यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते आणि म्हणते, नाही आजी, जोपर्यंत शौर्य शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. आजी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते, अगं ऊर्जा, शौर्य बेशुद्ध नाहीये, शौर्य कोमात आहे आणि तो एवढ्या लवकर कोमातून बाहेर येऊ शकत नाही. तू घरी जा, आराम कर. परंतु ऊर्जा त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते, नाही आजी, जोपर्यंत तो कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत मी येथून हलणार नाही. येथेच थांबून राहील, येथेच उभी राहील. दिव्याला कळतच नाही की ऊर्जा शौर्याची एवढी काळजी का करतीये, घरी जाण्यासाठी नकार का देतीये. आजी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, ऊर्जा, तुला सुद्धा बरं नाहीये, कणकण वाटतीये, तू सुद्धा सकाळपासून इथे आहेस, थकली असशील, प्लीज तू जा घरी. परंतु ऊर्जा हे आजीलाच विनंती करते, आजी प्लीज मला राहू दे. पण कुमुदिनी तिला समजावून सांगते, प्लीज तू घरी जा, तुला काही झालेलं आता मला सहन होणार नाही. शौर्य हा लवकरच बरा होईल, काळजी करू नको. आणि इकडे हर्षवर्धन ICUमध्ये येतो. शौर्य हा तेथे कोमात निपचित पडलेला असतो. हर्षवर्धन खूप इमोशनल होतो, त्याच्या डोळ्यात पाणी असतं आणि तो शौर्याच्या डोक्यावर हात ठेवतो. पण शौर्य काही इतक्या लवकर शुद्धीवर येणार नाहीये हे हर्षवर्धनला माहीत असतं. हर्षवर्धन आजूबाजूला ठेवलेल्या इक्विपमेंटवर पाहतो, त्यावर शौर्य जिवंत आहे हे तर स्पष्ट दिसून येत आहे. परंतु शौर्याची काहीच हालचाल होत नसते. शौर्य हा कोमात असतो. त्याची ही अवस्था पाहून हर्षवर्धन रडू लागतो. तो त्याचे डोळे पुसतो, पुन्हा एकदा शौर्याकडे पाहतो आणि ICUच्या बाहेर येतो. तो बाहेर आल्यावर विजय विचारते, अहो बोला ना, कसं आहे आपलं शौर्य, काय झालंय. पण हर्षवर्धनकडे बोलायला काहीच नसतं. हर्षवर्धन हा बाहेर येतो, विजया आतमध्ये निघून जाते. सगळेजण खूप दुःखी होतात. त्यानंतर आजी ही ऊर्जाला पुन्हा एकदा समजावून सांगते, ऊर्जा प्लीज जा घरी, येथे नको थांबूस, मला तुझी अवस्था पाहिली जात नाहीये. तर ऊर्जा रडत रडत म्हणते, आजी हे सगळं माझ्यामुळे झालंय. हे ऐकून दिव्या, आदित्य, हर्षवर्धन यांना मोठा धक्काच बसतो. ऊर्जा म्हणते, ती गोळी माझ्यावर चालवली होती, पण ऐनवेळेस शौर्य तेथे आला, त्याने मला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला गोळी लागली. ही गोष्टसुद्धा हर्षवर्धनला माहीत नसते. दिव्याला मात्र संशय येतो. आजी ऊर्जाला शांत करते आणि म्हणते, ऊर्जा, जे झालं त्यात तुझी काहीच चूक नाहीये. नशिबात जे लिहिलं होतं ते घडलं. पण तू काळजी करू नको, आपल्या शौर्याला काहीच होणार नाही. शौर्य लवकर बरा होईल. प्लीज तू जा आता. ऊर्जा नकार देते तर दिव्या चिडून म्हणते, ऊर्जा बस झालं, इतक्या वेळचं तुला आजी सांगताय, तुला कळत नाहीये का, जा इथून. कुमुदिनी खूप चिडते आणि म्हणते, दिव्या मी ऊर्जाशी बोलते ना, तू कशाला मग मध्ये मध्ये बोलतीयेस. तर दिव्या म्हणते, हो आईसाहेब, मला हेच कळत नाहीये की तुम्ही तिच्याशी का बोलताय, तिच्याकडे तुमचा नंबर कसा, तिचा आणि तुमचा काय संबंध, हेच मी समजून घेण्याचा प्रयत्न करते. हर्षवर्धन सुद्धा बारकाईने हे ऐकत असतो, कारण त्याला सुद्धा हाच प्रश्न पडलाय की शौर्यला गोळी लागल्यानंतर ऊर्जाने आईसाहेबांना कसा कॉल केला, आईसाहेबांचा नंबर तिच्याकडे कसा होता. आणि तेव्हा ऊर्जाला समजतं, आपण येथे थांबलो तर प्रश्न आणखीन वाढतील. ऊर्जा म्हणते, ठीक आहे आजी, मी जाते घरे. आणि ऊर्जा तेथून निघून जाते. हर्षवर्धन तिच्याकडेच पाहत असतो. हर्षवर्धनला मात्र संशय आलेला असतो. आणि मग संध्याकाळ होते. ऊर्जा घरी पोहोचते. ऊर्जा खूप दुःखी असते, घाबरलेली असते, तिला धक्का बसलेला असतो.
ती घरात येऊन बसते. पूर्वाला मात्र याबद्दल काहीच माहीत नसतं. पूर्वा तिला सांगते, आलीस का बेटा? खूप उशीर झाला आज. मी सुद्धा आत्ताच आली आहे. आज आमच्या बचत गटाची AGM होती ना. खरंच खूप मोठा कार्यक्रम होता. अनेक नवीन बायकासुद्धा जोडल्या गेल्या आहेत. आणि ऊर्जा काहीच बोलत नसते. पूर्वा तिच्या जवळ येऊन बसते आणि पूर्वाला दिसतं की ऊर्जाच्या हाताला, कपड्यांना रक्त लागलंय. पूर्वा खूप घाबरते आणि विचारते, ऊर्जा बाळ, हे काय झालं? तुझ्या कपड्यांना कसलं रक्त लागलंय? तुला कुठे लागलं का? काही झालंय का? सांग ना मला. पण ऊर्जा ही भूतासारखी बसून असते, काहीच बोलत नाही. पूर्वाला खूप काळजी वाटते. पूर्वा म्हणते, अगं ऊर्जा, बोल ना, काय घडलंय? सांग ना. आणि मग ऊर्जा टाहो फोडते, ढसाढसा रडू लागते. पूर्वाला जबर धक्काच बसतो. ऊर्जा सांगते, आई, तो मला सांगत होता, बाजूला हो, पळून जा. पण मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. माझ्या मनात त्याच्याबद्दल इतका राग होता की मला असं वाटत होतं तो खोटं बोलतोय, पुन्हा नाटक करतोय. मी त्याचं नाही ऐकलं. पूर्वाला काही कळतच नाही. पूर्वा म्हणते, ऊर्जा, तू हे काय बोलतीये? आणि मग ऊर्जा रडत रडत सांगते, आणि शेवटी माझ्यावर चालवलेली गोळी त्याने स्वतःवर झेलली. त्याला गोळी लागली. पूर्वाला जबर धक्काच बसतो. पूर्वा विचारते, कोणाला गोळी लागली? तर ऊर्जा सांगते, शौर्यला. पूर्वाला जबर धक्काच बसतो. पूर्वा विचारते, शौर्यला गोळी लागली? आता कुठे येतो? कसा येतो? वाचलाय ना? ऊर्जा सांगते, हो, तो हॉस्पिटलमध्ये आहे, पण तो आता कोमात आहे. हे ऐकून पूर्वाला मोठा धक्काच बसतो. ऊर्जावर गोळी चालवली गेली आणि शौर्यने ती स्वतःवर झेलली आणि चक्क तो आता कोमात आहे. ऊर्जा म्हणते, आई, तो माझ्यासमोर होता, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, खूप रक्त वाहत होतं. मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, पण तो धोक्यात आहे, कोमात आहे. तो वाचेल की नाही आई? माझ्या शौर्याला काही होणार तर नाही ना? असं म्हणत म्हणत ऊर्जा ढसाढसा रडू लागते. पूर्वा तिला जवळ घेते, शांत करते. या सगळ्या घटनेने पूर्वाला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. कारण जरी शौर्यला गोळी लागली आहे आणि शौर्य कोमात आहे, तरी ही गोळी ऊर्जावर चालवली गेली होती. आणि आज कदाचित शौर्याच्या जागी ऊर्जा असती तर आपण काय केलं असतं, हीच भीती पूर्वाला वाटत असते. आणि इकडे हर्षवर्धन हॉस्पिटलमध्ये थांबतो आणि बाकीचे सगळे घरी आलेले असतात. विजयाची अवस्था खूप बिकट असते. आदित्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, आई, कमीत कमी पाणी तरी पिऊन घे. मला मान्य आहे तुला काही खाण्याची पिण्याची इच्छा नाही आहे, पण ॲटलिस्ट पाणी तरी पी. पण विजया त्यासाठीही नकार देते, नाही, मला काही खायचं प्यायचं नाही आहे, मी पाणी पिणार नाही आहे. आदित्य तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, डॉक्टर भागवत थोड्याच वेळात पोहोचतील, आपला शौर्य बरा होईल, तू काळजी करू नको. तीर्था म्हणते, हो आई, डॉक्टर भागवत खूप चांगले डॉक्टर आहेत, ते आमच्या शौर्यदादाला बरं करतील, तू नको काळजी करूस, सगळं काही ठीक होईल. पण विजया खूप दुःखी असते आणि म्हणते, जोपर्यंत माझा शौर्य शुद्धीवर येत नाही, डोळे उघडून तो बरा होऊन घरी येत नाही, तोपर्यंत मला अन्न पाणी काही नको आहे, मी काहीच घेणार नाही. तिची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच वाईट वाटतं. तीर्था म्हणते, अगं आई, असं काय करतीयेस? आता तू आजारी पडलीस तर आमचं कसं होईल? आम्हाला कोण सांभाळणार? आदित्यसुद्धा तिला समजावून सांगतो, हो आई. आणि तो आजीला म्हणतो, आजी, तूच आता आईला समजावून सांग, ती तर आमचं काहीच ऐकत नाहीये. आजी विजयाला समजवण्याचा प्रयत्न करते, विजया, आता आम्हाला घरात अजून एक पेशंट नको आहे. मला मान्य आहे, तू शौर्यची आई आहेस, तुझी मनस्थिती मला कळतीये, पण प्लीज असं करू नकोस. विजया खूप दुःखी असते आणि चक्क कुमुदिनीला प्रश्न विचारते, मला तुमच्याकडून अनेक प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. ज्या मुलीचं नाव या घरात घेतलेलं माझ्या नवऱ्याला आवडत नाही, त्या मुलीकडे तुमचा नंबर कसा? शौर्यला गोळी लागल्यावर तिने तुम्हाला कसा कॉल केला? या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. कुमुदिनी काही सांगणार तर विजया म्हणते, नाही, आत्ता मला काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे, काहीच बोलायचं नाही आहे, पण मला लवकरात लवकर या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत, कारण मी शौर्याची आई आहे आणि अनेक गोष्टी माझ्यापासून लपवल्या गेल्यात. आता मी काहीच ऐकून घेणार नाही आहे. मला सगळं सत्य जाणून घ्यायचं आहे, सगळं सत्य मला समजलंच पाहिजे. त्यामुळे कुमुदिनीला सुद्धा खूप भीती वाटते की ज्या दिवशी विजयाला समजणार की ऊर्जा आणि शौर्य एकमेकांवर प्रेम करतात, त्या दिवशी काय होईल, हाच प्रश्न तिला पडलेला असतो. आणि इकडे हर्षवर्धनने आमदार शिर्केला कॉल केलेला असतो. आमदार शिर्के शौर्याची विचारपूस करतो, जसं काय त्याला काही माहीतच नाही आहे, बरं आहे ना तुमचा शौर्य, त्याला काही झालं तर नाही आहे ना? तर हर्षवर्धन सांगतो, त्याची सर्जरी झाली आहे, त्याला आता ICUमध्ये ठेवलं आहे.
तर लगेचच आमदार शिर्के म्हणतो, जे झालं ते खरंच खूप वाईट झालं. शौर्यावर कोण कशाला गोळी चालवेल? शौर्य तर किती चांगला मुलगा आहे. हर्षवर्धन म्हणतो, नाही, शौर्यावर गोळी नव्हती चालवली गेली. गोळी ऊर्जावर चालवली गेली होती, पण शौर्यमध्ये आला आणि त्याला गोळी लागली. हे ऐकून जसं काय मला काही माहीतच नाही असा आव आमदार शिर्के आणतो आणि म्हणतो, अरे देवा, हे कसं शक्य आहे? तिच्यावर तरी गोळी कोणी कशाला चालवली असेल? हर्षवर्धन हा आमदार शिर्केला डायरेक्ट विचारतो, आमदार साहेब, या प्रकरणामध्ये तुमचा किंवा तुमच्या मुलाचा तर हात नाहीये ना? विक्रांतचा. तुम्ही दोघांनी तर हे घडून आणलं नाहीये ना? आमदार शिर्के चांगलाच घाबरतो, परंतु शेवटी तो राजकारणी आहे. मनात एक आणि तोंडात एक असं त्यांना जमतंच. आणि तो म्हणतो, काय बोलताय हर्षवर्धन साहेब? आम्ही असं कशाला करू? आणि आपण तर केस जिंकतोय. तुमच्यासारखा वकील या केसवर असल्यावर आम्ही त्या ऊर्जा शिंदेला कशाला मारणार? आमचा काय संबंध? आम्ही असं काहीच केलेलं नाहीये. आणि शौर्य आता बरा होईल, तुम्ही काळजी करू नका. हर्षवर्धन सांगतो, नाही, परिस्थिती एवढीही ठीक नाहीये. शौर्य कोमात आहे. हे ऐकून आमदार शिर्केला जबर धक्काच बसतो. आमदार शिर्के म्हणतो, हर्षवर्धन साहेब, तुम्ही काळजी करू नका. शौर्य लवकरच बरा होईल आणि तुम्हाला गरज असेल ना, तर आम्ही सुद्धा त्या मारेकऱ्याला लवकरात लवकर शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. आम्ही सुद्धा आमचे कॉन्टॅक्ट्स वापरतो. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, मी तुम्हाला नंतर कॉल करतो. आणि हर्षवर्धन फोन कट करतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर माने तेथे पोहोचतो आणि म्हणतो, साहेब, मला थोडी माहिती हवी आहे. हर्षवर्धन खूप चिडतो आणि म्हणतो, तुम्हाला आत्ता जाग आली आहे का? माझ्या मुलाला गोळी लागली आहे, गोळी. आणि तो हुळगुत्ते कोठे? माझ्या आधी तो येथे हजर असायला हवा होता आणि तुम्ही आत्ता येथे पोहोचताय. तो हुळगुत्ते तर आलेलाच नाहीये. हे पोलिसांचं वागणं आहे का? तर लगेचच इन्स्पेक्टर माने सांगतो, साहेब, हुळगुत्ते साहेबच येणार होते. तेच या केसचे इन्चार्ज आहेत, परंतु त्यांना एका महत्त्वाच्या केससाठी वाशीला जावं लागलं म्हणून ते नाही आलेत. हर्षवर्धन चिडून म्हणतो, मला ते काही माहीत नाहीये. ज्या माणसाने माझ्या मुलावर गोळी चालवली तो मला आत्ताच्या आत्ता येथे हजर हवा. हे सगळं कुणी केलंय हे लवकरात लवकर शोधून काढा. हर्षवर्धन जहागीरदारच्या मुलाला गोळी लागली आहे आणि याचे परिणाम खूप वाईट होतील. माने म्हणतो, तुम्ही काळजी करू नका साहेब, आम्ही युद्ध पातळीवर प्रयत्न करतोय. सगळं काही ठीक होईल. आम्ही त्या माणसाला लवकरात लवकर शोधून काढू. आम्ही त्याच्या खूप जवळ पोहोचलोय. हर्षवर्धन म्हणतो, जर तो मारेकरी नाही सापडला ना, तर तुमचं काय होईल याचा तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. आणि मग माने अतिशय मूर्खपणाचा प्रश्न विचारतो आणि म्हणतो, हर्षवर्धन साहेब, आम्हाला शौर्याचं स्टेटमेंट घ्यायचं आहे. हर्षवर्धनला जबर धक्काच बसतो. तो जोरात ओरडतो, अरे कसलं स्टेटमेंट? मूर्ख आहात का तुम्ही? तुम्हाला कशी इन्व्हेस्टमेंट करायची ते सुद्धा माहीत नाहीये का? विसरलात का? शिकू कमी? अरे माझा मुलगा कोमात आहे, कोमात. कसलं त्याचं डोंबलाचं स्टेटमेंट घेताय? मानेला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन त्याच्यावर आणखीनच ओरडतो, चला निघा इथून. माझा मुलगा कोमात आहे. मला लवकरात लवकर तो मारेकरी माझ्या समोर पाहिजे. गेट आउट. आणि माने मान खाली घालून तेथून निघून जातो. म्हणजे श्रीमंतासमोर पोलीससुद्धा काही करू शकत नाही. हर्षवर्धन त्याला चांगलाच धुवून काढतो आणि तेथून हाकलून लावतो. आणि इकडे आपली बिचारी ऊर्जा खूप दुःखी असते. तिला शौर्याची खूप काळजी वाटत असते आणि आता शौर्याचं पुढे काय होईल, कसं होईल याची भीतीही वाटत असते. त्याच वेळेस तिला एक मेसेज येतो आणि तिला मोठा धक्काच बसतो. पूर्वा तिच्या जवळ येऊन बसते आणि म्हणते, मनू, एवढं हळदीचं दूध पिऊन घे. तुला कचकच आहे ना, तर बरं वाटेल. ऊर्जा तिला सांगते, आई, शौर्याला गोळी कुणी मारली याचा मेसेज आलाय मला. पूर्वाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. पूर्वा म्हणते, बरं झालं, म्हणजे तो आता माणूस लवकरच सापडेल ज्याने शौर्यावर गोळी चालवली होती. तू काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तर ऊर्जा पुन्हा ढसाढसा रडू लागते. आई, हे सगळं माझ्यामुळे झालंय. तो मला सांगत होता, ऊर्जा बाजूला हो, ऊर्जा स्वतःला वाचव, पळून जा. पण मीच त्याचं ऐकलं नाही आणि आज माझ्यामुळे तो या अवस्थेत आहे. आई, माझा शौर्य बरा होईल ना, तो वाचेल ना. पूर्वा ऊर्जाला सावरण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा शांत हो, शौर्याला काही होणार नाही. शौर्य हा चांगल्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि हर्षवर्धन नक्कीच त्याची चांगली ट्रीटमेंट करून घेईल. त्यांच्याकडे पैसा आहे आणि गरज पडली तर ते शौर्याला विदेशात घेऊन जातील, पण त्याचा जीव वाचवतील. त्याला काहीच होणार नाही, तू काळजी करू नको. पण ऊर्जाला मात्र शौर्याची खूप काळजी वाटत असते आणि ती चक्क धावत सुटते. आई, मी त्याला भेटायला जातीये. पण पूर्वा तिला थांबवते आणि म्हणते, नाही ऊर्जा, तूच मला सांगितलंस ना की तेथे फक्त एकाच व्यक्तीला थांबण्याची परवानगी आहे. मग तू त्याला कशी भेटणार आहे?
तेथे जाऊन काही फायदा नाही आहे. आणि आजी तुला सगळं कळवत आहे ना, तू नको काळजी करू, तू येथेच थांब. आणि पूर्वा ऊर्जाला कवटाळते. ऊर्जा ढसाढसा रडत असते. तिला खूप भीती वाटत असते शौर्याच्या जीवाची. पण पूर्वाच्या मनात मात्र वेगळाच संशय येतो आणि ती विचार करते, कशावरून हा सगळा हर्षवर्धनचा डाव नसेल आणि हाच डाव त्याच्याच मुलावर उलटला. आणि ऊर्जा, माणुसकीच्या नात्याने तुला जे काही करायचं होतं ते तू केलंय. शौर्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. पण आता यानंतर मी तुला परत तेथे जाऊ देणार नाहीये. म्हणजे पूर्वाने ठरवलंय की आता ऊर्जाला शौर्याला भेटायला जाऊ द्यायचं नाही. आणि जोपर्यंत ऊर्जा शौर्याला भेटत नाही तोपर्यंत शौर्य शुद्धीवर येणार नाही, एवढं मात्र खरं. मग आता काय होतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि इकडे आमदार शिर्के खूप टेन्शनमध्ये असतो. शौर्य कोमात गेलाय, आता काही खरं नाही. हर्षवर्धन त्या मारेकऱ्याला शोधून काढणार. त्याला सत्य कळलं तर आपलं काही खरं नाही. त्यामुळे तो खूप टेन्शनमध्ये असतो. आणि तेवढ्यात अर्पिता ही घाईघाईने घराबाहेर जात असते. आमदार शिर्के तिला पाहतो आणि म्हणतो, ए अर्पिता, कोठे चाललीस तू? अर्पिता चिडून म्हणते, बाबा तुम्ही असं कसं वागू शकता, जसं काही घडलंच नाही आहे. कोठे चाललीस म्हणजे? मी शौर्याला भेटायला चालली हॉस्पिटलमध्ये. आमदार शिर्के म्हणतो, नाही बेटा, तू आता नाही जाऊ शकत. आपण वेळ आल्यावर जाऊ, तू आता घरीच थांब. अर्पिता चिडून म्हणते, बाबा तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये जाऊ देत नाही आहात आणि तेथे काय चाललंय, शौर्य कसा आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत नाही आहे. तुम्ही हर्षवर्धन अंकलला फोनसुद्धा करत नाही. तर आमदार शिर्के सांगतो, माझं आत्ताच हर्षवर्धनशी बोलणं झालं आहे, आमचा फोन झाला आहे. अर्पिता विचारते, मग मला का नाही सांगितलं? आमदार शिर्के म्हणतो, बातमीच अशी आहे की तुला कशी सांगावी ते मला कळतच नव्हतं. अर्पिता विचारते, कोणती बातमी? तर आमदार शिर्के सांगतो, तो शौर्य ना कोमात गेला आहे. हे ऐकून अर्पिताला जबर धक्काच बसतो आणि अर्पिता ही जमिनीवरच कोसळते. त्यामुळे आमदार शिर्के खूप घाबरतो. अर्पिता बेटा काय झालं, उठ. तेवढ्यात विक्रांत तेथे येतो. अर्पिता अशी का घाली बसली आहे हे त्यालाही कळत नाही. आमदार शिर्के आणि विक्रांत अर्पिताला उठवून सोफ्यावर बसवतात. आमदार शिर्के चिडून म्हणतो, नालायका, ही तिची अवस्था आहे ना फक्त तुझ्यामुळे झाली आहे. तुला माहिती आहे का, तो शौर्य कोमात गेलाय, कोमात. विक्रांतला सुद्धा मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के विक्रांतला जाब विचारतो, खरं खरं सांग, तू त्या शौर्याची सुपारी कोणाला दिली होती? विक्रांत सांगतो, आहे तो मंगल किसन, त्याला दिली होती. आमदार शिर्के चिडून म्हणतो, आता तो काय वाचत नाही, तो पोलिसांच्या हाती लागणार आणि मग तो तुझं नाव सांगणार. तुला मी नाही वाचू शकत मग. तर लगेचच विक्रांत म्हणतो, बाबा तुम्ही काळजी करू नका, या प्रकरणात तो सापडणार नाही आहे. तो अंडरग्राऊंड झाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याने गोळी चालवली नाही. आमदार शिर्के म्हणतो, तू काय बोलतोय, तुला तरी कळतंय ना, तू त्याला सुपारी दिली मग त्यानेच गोळी चालवली असेल ना. तर लगेचच विक्रांत सांगतो, नाही नाही, मी त्याला हेच विचारलं तर तो मला म्हणाला, मी आत्ताच तुरुंगातून बाहेर आलो आहे, परत तुरुंगात जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याने त्याच्या एका मित्राला, साथीदाराला गोळी चालवायला सांगितली होती. त्याने स्वतः गोळी चालवली नाही आहे आणि त्या साथीदाराला माझं नाव माहीत नाही आहे. त्यामुळे या प्रकरणात मी कोठेच अडकणार नाही, तुम्ही काळजी करू नका. विक्रांतला फुल कॉन्फिडन्स असतो. पण अर्पिता खूप चिडते आणि म्हणते, तुझं नाव कुठेच येणार नाही, म्हणजे तू वाचणार असा होत नाही विक्रांत. जर माझ्या शौर्याला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. मी हर्षवर्धन अंकलला सगळं सत्य सांगेल, हे सगळं तू केलं आहे. आमदार शिर्के आणि विक्रांतला जबर धक्काच बसतो. आणि इकडे ऊर्जा ही तिच्या घरी असते, झोपलेली असते. आणि त्याच वेळेस आज काय घडलं, शौर्याने मला वाचवण्यासाठी स्वतःवर गोळी झेलली हे तिला आठवतं. आणि ऊर्जा जोरात ओरडते, शौर्य, आणि हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटते. पण पूर्वा ही फिल्डिंग लावूनच बसलेली असते वाटतं. ती तिला पुन्हा थांबवते, खाली बसवते आणि शांत करते. ऊर्जा शांत हो, तू आपल्या घरी आहेस, सगळं ठीक आहे, शौर्य हॉस्पिटलमध्ये आहे. आणि ऊर्जा ही पुन्हा ढसाढसा रडू लागते आणि आपली तीच कॅसेट सुरू करते. आई, शौर्य मला म्हणाला होता बाजूला हो, पळून जा, पण मी ऐकलं नाही, त्याचा विश्वास ठेवला नाही आणि त्याने गोळी झेलली. खरंच खूप वाईट घडलं, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. आणि तेवढ्यात ऊर्जाला एक फोन येतो. ऊर्जा समोर कोण आहे हे जाणून न घेताच, कसा आहे माझा शौर्य, तो शुद्धीत आला का, तो बरा आहे ना, अशा प्रश्नांची सरबत्ती सुरू करते. आणि समोरचा माणूस सांगतो, हा रॉंग नंबर आहे. त्यामुळे ऊर्जा फोन कट करते. पूर्वाला समजतं की ऊर्जा ही शौर्याच्या प्रेमात वेडी झाली आहे म्हणून असं करते. आणि पुन्हा एकदा ती शौर्यमध्ये गुंतते की काय अशी भीतीसुद्धा पूर्वाला वाटत असते.
पण आता ऊर्जासाठी शौर्याचा जीव वाचणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, पण आता ऊर्जासाठी पूर्वा सगळ्यात मोठी व्हिलन बनेल असंच वाटतंय. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट येणारे. हर्षवर्धन हा शौर्यजवळ हॉस्पिटलमध्ये असेल आणि शौर्य अजूनही शुद्धीत आलेला नसेल, कोमातच असेल. हर्षवर्धन डॉक्टरांना विचारणार, डॉक्टर आपण शौर्यला कोमातून बाहेर आणण्यासाठी काय करू शकतो? आणि डॉक्टर त्याला एकच उत्तर देतील, आता आपण काहीच करू शकत नाही, जे काही होईल ते सगळं आता परमेश्वराच्याच हातात आहे. त्यामुळे हर्षवर्धन खूप दुःखी होईल आणि इकडे ऊर्जाची रडरड सुरूच असणार की माझा शौर्य वाचेल की नाही. फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.